सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे भारत चीन सीमेवरती आता संघर्षाला सुरुवात झालेली आहे। काल रात्री गलवान या खोऱ्यामध्ये चकमक झालेली आहे। 3 आपले जवान शहीद झालेले आहेत, 2 जवान आणि 1 अधिकारी शहीद झाला आहे। कर्नल आपला शहीद झालेला आहे। अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी हा प्रकार आपण बघतोय। सातत्यानं चीनकडनं या कुरापती सुरू आहेत आणि हे सगळं होत असताना चीनकडनं उलट्या बोंबा देखील आता सुरू झालेल्या आहेत। थोड्याच वेळात भारतीय लष्कराची प्रेस कॉन्फरन्स, त्यात अनेक बाबी स्पष्ट होतील। काल नेमकं काय घडलं होतं ते आता लष्कराकडनं सांगितलं जाईल। तर त्याच वेळेला आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भारताकडनं काय पाऊल उचललं जाणार हे आता बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसात आपण बघतोय चीन सातत्यानं कुरापती काढतोय। आपलं सैन्य जे आहे ते दोन्ही सीमेवरती सातत्यानं आणण्याचं काम हे चीननं केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात बांधकाम तर सुरू आहेच, मात्र हे सगळं होत असताना सातत्यानं दोन्ही सैन्यामध्ये आपण बघितलं अशा प्रकारे ज्याला नोकझोक म्हणतात किंवा चकमकी ज्या आहेत त्या झाल्याचं बघायला मिळालं। अभय पटवर्धन सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अभय सर, एकतर आपण बघितलं की गेल्या काही दिवसांमध्ये कुरापती प्रचंड चीनच्या वाढलेल्या आहेत। खास करून कोरोनाचा संसर्ग जगभर झाल्यानंतर प्रचंड बदनामी चीनची झालेली होती। आर्थिक संकटात चीन आहे। अनेक देश जे आहेत आता व्यवहार करू इच्छित नाहीत चीन बरोबर आणि हे सगळं असताना या सगळ्यावरनं लक्ष हटवण्यासाठी आता चीनच्या कुरापती सुरू असाव्यात असं देखील शक्य आहे का? अगदी बरोबर आहे। चीन, जसे मी मगाशी सांगितले, चीन हा अतिशय मोठा विस्तारवादी देश आहे। त्याला लोकांच्या भूमीवर कब्जा करायचा असतो नेहमी आणि तो सध्या याच खटपटीमध्ये आहे। तर यावेळेला तेव्हा आपण त्याला जशास तसे उत्तर दिले आणि जितके चीनचे लोक आले होते त्याच्यापेक्षा आपले जास्त सैनिक लडाखमध्ये आपले गेलेले आहेत। त्यामुळे यावेळेला जी काही खटपट झालेली आहे किंवा चकमक झालेली आहे ती अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे। पण 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की हे डिएस्केलेशनच्या दरम्यानमध्ये तिथे सैनिकांवर प्रचंड प्रमाणामध्ये तणाव असतो आणि त्या तणावामध्ये असं कृत्य होणं हे साहजिक आहे। हे पूर्ण युद्ध जर व्हायचं असतं तर रात्रीच्या वेळेला सुरू झालं असतं, कारण हे सगळेजण ज्याला आम्ही आर्मीमध्ये आयबॉल टू आयबॉल म्हणतो, म्हणजे एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। फार कमी त्यांच्यामध्ये अंतर असेल आहे, साधारण 100 ते 150 गजाचं अंतर असेल आहे, याच्यापेक्षा जास्त अंतर असत नाही। त्यामुळे माझ्या मताप्रमाणे हे जे काही झालेलं आहे हे दुर्भाग्यपूर्ण आहे। चीन हा कांगावा करणारच, कारण कुठल्याही गोष्टीचा फायदा उचलायचा कसा हे चीनशिवाय दुसरा कोणाला माहिती नसतं आणि लहान लहान गोष्टी आपल्या साईडने कशा पलटवायच्या याच्यामध्येही तो माहीर आहे। त्यामुळे या गोष्टीचं तो भांडवल करेलच, यामध्ये काही शंका नाही आहे। पण एवढी गोष्ट मात्र खरी की याच्यानंतर आपलं जे काही उत्तर असेल किंवा आपली जी काही पावलं असतील ती इतकी कठोर असतील की चीन याच्यानंतर आपल्याशी कुठल्याही प्रकारचा पंगा घेण्याची हिंमत करणार नाही। नक्कीच, आणि अशीच अपेक्षा करूया, असंच होऊ दे। मात्र यासाठी पटवर्धन सर, राजकीय इच्छाशक्ती ही सगळ्यात महत्त्वाची असते। आता या घडीला, या क्षणाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात बैठक सुरू आहे। अतिशय महत्त्वाची ही सगळी खलबत आणि स्ट्रॅटेजी ठरवली जात असेल यावेळेला। अर्थात लष्कराचे प्रमुख असतील, तिन्ही दलांचे प्रमुख असतील, त्यांना देखील काही वेळात कदाचित इन्व्हॉल्व केलं जाईल आणि या सगळ्याचा सारासार विचार करून जे कठोर पावले ते उचललं जाईल। अगदी बरोबर आहे, कारण तसं मी मगाशी सांगितलं की जेव्हा तुम्ही सर्वोच्चपदी विराजमान असता, चाहे ते सैन्याच्या असो किंवा राजकारणाच्या असो, त्यावेळेला तुम्हाला सर्व प्रकारे साधक बाधक विचार करून निर्णय घ्यायचा असतो। भावनिक निर्णय घेऊन चालत नाही। भावनिक निर्णय घेतल्याने तुमचं नुकसान होतं, फायदा कधीच होत नाही। त्यामुळे जरी आपले 3 जवान आणि 1 अधिकारी शहीद झालेला आहे, त्याचं सगळ्यांना दुःख असलं तरी हे एस्केलेट पुढे कसं होऊ नये, पुढे उफाळू कसं नाही, त्याचा प्रक्षोभ कसा होऊ नये याची दोघेही जण काळजी घेतील, यामध्ये काही शंका नाही आहे। आणि सध्या जी परिस्थिती आहे की पंतप्रधानांचं ब्रीफिंग चालू आहे किंवा त्यांना माहिती देतात आहेत, त्याच्यानंतर तिथे संपूर्णपणे एक युद्धनीती तयार केल्या जाईल की याच्यानंतर चीनला काय उत्तर द्यायचं, कसं द्यायचं आणि चीननी जर काही पुढे आगळीक केली तर कसं उत्तर द्यायचं। आजची परिस्थिती कशी हाताळायची याच्यावर तिथे विचार होणार नाही, कारण ती परिस्थिती ऑलरेडी लष्कराने हाताळलेली आहे आणि सध्या तिथे शांतता आहे। पण पुढे जर चीनने असं केलं तर याचा काय जवाब द्यायचा
याची जी रणनीती आहे ती आता ठरते आहे आणि त्या रणनीतीवर याच्या पलीकडे लष्कर वागेल अशी माझी खात्री आहे. नक्कीच. पटवर्धन सर, पुन्हा तुमच्याकडे येतो आणि संरक्षण तज्ञ शिवानी देशपांडे यांची प्रतिक्रिया येते ती एकदा ऐकूयात. आज तक 1969 से लेकर आज तक एक भी बुलेट फायर नहीं हुई है चाइना और भारत के बीच. ये धक्का बुक्की वाले किस्से, ये हमेशा के पीछे हटने वाले किस्से, ये हमेशा होते थे चाइना और भारत के बीच, लेकिन ये पहली बार हुआ है 1969 के बाद कि यहां पर कुछ टेंशन हुआ है, कुछ बातचीत हुई है, जिसकी वजह से दोनों तरफ के जो लोग हैं वो थोड़े से गुस्से में आ गए और यहां पर यह हरकत हुई है. चाइना की तरफ में कोई कैजुअलिटी है या नहीं अभी तक हमें पता नहीं चल रहा है, बट व्हाटएवर इट इज, हमको इस चीज का हमने बहुत स्ट्रांग रिप्लाई चाइना को देना चाहिए और इस चीज का चाइना को जरूर कुछ ना कुछ भुगतना पड़ेगा, क्योंकि आपने हमारे एक कर्नल रैंक का ऑफिसर और हमारे 2 जवान इनको आपने शहीद करवाया है, तो आप ऐसे ही नहीं बच पाएंगे, आपको ये जवाब जरूर देना पड़ेगा. आणि एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते ती बघणार आहोत. भारत, चीन आणि रशिया यांच्यात संयुक्त बैठक आता होणार आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी, 22 जून रोजी ही महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे. 3 देशांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे ही बैठक होईल. तिन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री त्यात सहभागी होणार आहेत. बैठकीत कोरोना परिणामांचा अजेंडा असणार आहे, मात्र भारत चीन तणावाचा मुद्दा थेट असणार नाही असं देखील कळतंय. मात्र भारत, चीन, रशिया यांच्यात एक संयुक्त बैठक आता पार पडते. 22 जूनला ही बैठक होईल. आणि ते जाऊयात, तुलसीदास भोईटे सर माझ्या सोबत आहेत. भोईटे सर, यात आपण बघतोय भारत, चीन, रशिया संयुक्त बैठक 22 जूनला पार पडते. एक तर या बैठकीमध्ये खरं तर कोरोनाचे दुष्परिणाम जे आहेत आणि कसा आटोक्यात आणायचा हा अजेंडा जरी असला तरी सुद्धा जेव्हा देशाचे परराष्ट्र मंत्री तिन्ही देशांचे एकत्र येत आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे, नक्कीच या संघर्षाचा मुद्दा देखील उपस्थित केला जाऊ शकतो. वैभव, लक्षात घेतलं पाहिजे की ही बैठक जी आहे 3 देशांची, रिक, रशिया, इंडिया, चायना, या 3 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची जी बैठक आहे त्यासाठी पुढाकार घेतला तो रशियानं. 22 जूनला ही बैठक होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभाविकरित्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 3 देशाचे परराष्ट्र मंत्री संवाद साधणार आहे. अधिकृत अजेंडा जो सांगितला गेलेला आहे, खरं तर भारतीय यंत्रणेकडून, भारत सरकारकडून, परराष्ट्र खात्याकडून अद्याप या बैठकीला थेट दुजोरा मिळालेला नाही आहे. जो अजेंडा कळतोय त्यानुसार या बैठकीत जी चर्चा होणार, तुम्ही आत्ताच म्हणाल तसं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र स्वाभाविकरित्या एक लक्षात घेतलं पाहिजे की गेले काही आठवडे चीन आणि भारतातला जो तणाव सातत्यानं वाढतोय, चीनच्या कुरापतखोरीमुळे, जमीन बळकावण्याच्या त्याच्या कुनीतीमुळे जे एक संघर्ष वाढत चाललेला दिसतोय, तो तसा वाढत राहणं म्हणजे कुठेतरी भारताला अमेरिकेच्या दिशेनं अधिक ढकललाय हे रशियासारख्या एका महासत्तेला नक्कीच कळतं. त्यामुळे स्वाभाविकरित्या या बैठकीचा अजेंडा जरी हा नसला तरी सुद्धा रशियाचा गेल्या काही दिवसांपासून जी रशियाची भूमिका राहिलेली आहे की भारत आणि चीन हे 2 देश सामंजस्यानं हा प्रश्न सोडवतील, सीमेवरचा तणाव निवळावा या दृष्टीनं हालचाली करतील, ही जी रशियाची भूमिका आहे त्या दिशेनेच रशिया या बैठकीच्या अजेंड्यात थेट नाही मात्र प्रत्यक्ष जरी नसला तरी अप्रत्यक्षरित्या या विषयावर बोलतं करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कारण या भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण होणं याचा अर्थ अमेरिकेला भारताच्या मदतीसाठी पुढे येण्याची संधी देणं असा होतो. हे सुद्धा रशियाला चांगल्या पद्धतीने कळतं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात रशिया तसं होऊ देण्याची शक्यता कमी मानली जाते. नक्कीच. भोईटे सर, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. पटवर्धन सर देखील आपल्यासोबत आहेत. पटवर्धन सर, या सगळ्यात एक गोष्ट मात्र जाणवते की ज्या प्रकारे सैन्याची जमवाजमव गेल्या काही दिवसामध्ये चीननं सीमेवरती सुरू केलेली आहे, नेमकं काय आहे डोक्यात चीनच्या असं एकूणच वाटतंय? कारण आपल्याला माहिती आहे अतिशय विश्वासघातकी असा हा देश म्हणजे चीन आहे. कधी काय करेल, कधी पाठीत खंजीर खुपसेल काही सांगता येत नाही. एकीकडे बातचीत करायची आणि दुसरीकडे अशा प्रकारे खंजीर खुपसायचा, ही चीनचं नेहमीचं धोरण आहे. एकीकडे सगळ्या जगानं चीनला एका प्रकारे घेरलेलं असतानाच चीन सैन्याची जमवाजमव भारतीय सीमेवरती करणं काही लॉंग टर्म प्लॅन देखील असू शकतो अशी शक्यता.
अगदी बरोबर आहे. काय असतं की ज्या वेळेला तुमच्या देशाची परिस्थिती, अंतर्गत परिस्थिती बरोबर नसते, त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करता. सध्या चीनला एवढं माहिती आहे की त्याच्यावर संपूर्ण जगामध्ये करोनाचे विषाणू फैलवण्याचा जो आरोप आहे तो होतो आहे आणि त्याच्या WHO मध्ये, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये त्याच्याविरुद्ध ॲक्शन घ्यायची सुद्धा फार मोठी आशंका आहे आणि भारत WHOचा चेअरमन बनणार आहे. त्याच्यामुळे हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असा आहे की भारत, जसं भुईटे सरांनी सांगितलं की भारत अमेरिकेच्या बाजूला झुकतो आहे, तर तुम्ही झुकू नका, झुकल्यास काय होईल याचा सुद्धा चीन आपल्याला एक प्रकारे वॉर्निंग देतो आहे, असं माझं मत आहे. की गेले तिथपर्यंत ठीक आहे, पण याच्या पलीकडे जाऊ नका, त्यांच्या गुटात सामील होऊ नका, त्यांची मदत घ्या, पण त्यांच्या कसोटीला जाऊ नका, हाही एक प्रकारचा संदेश चीन आपल्याला देऊ पाहतो आहे. आणि तिसरं असं आहे की चीनची जी जुन्या काळची रणनीती होती, म्हणजे 1947च्या नंतरची, ती एका वेळेला एका देशालाच टॅकल करायचं ही होती. जेव्हा त्यांनी व्हिएतनामशी युद्ध केलं होतं त्यावेळेला त्यांनी इतर कोणाशी युद्ध केलं नव्हतं. त्यावेळेला त्यांनी आपल्याशी 62मध्ये युद्ध केलं, त्याच्यानंतर 2 वर्ष त्यांनी कोणाशी युद्ध केलं नव्हतं. 68मध्ये त्यांनी व्हिएतनामशी युद्ध सुरू केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी फिलिपिन्सशी युद्ध केव्हा सुरू केलं तर साधारण 74-75च्या सुमाराला. तर एका वेळेला एका देशाशी तो पंगे घेतो, पण यावेळेला मात्र त्यांनी भारताशी एका बाजूला पंगा घेतला आहे त्याच्या वेस्टर्न बॉर्डरवर, दुसरीकडे जपानशी पंगा घेतलेला आहे, तिसरीकडे अमेरिकेशी पंगा घेतलेला आहे, चौथीकडे तो व्हिएतनामशी पंगा घेतो आहे. तर हे जे सगळीकडे एकदम तो आपला आक्रमकता दाखवतो आहे, याचा अर्थ असा की शी जिनपिंगची जी आसन आहे ते पुन्हा तुमच्याकडे येतो. अतिशय हा मुद्दा आहे, कारण हा विस्तारानं आपण बघायचाच आहे. शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे देखील मी जातोय. शैलेंद्र सर, या सगळ्यामध्ये चीनचा ट्रॅप असं म्हणावं का? कारण एकीकडे त्यांनी नेपाळला ज्या प्रकारे फूस लावली आणि नेपाळनं डोकं वर काढलं सगळ्यांनी बघितलेलं आहे, कारण चीनच्या सपोर्ट शिवाय नेपाळ एवढी मोठी हिंमत करणं शक्यच नव्हतं. आणि सातत्यानं सैन्याची जमवाजमव सीमेवरती असेल, त्यानंतर आपल्या सैनिकांसोबत असणाऱ्या काही झटापटी असतील, हे सगळं बघता कुठेतरी दिवसायचं केवळ भारताला आणि भारताकडनं एखादं मोठं पाऊल जे उचललं जाण्याची वाट बघायची, असं काही स्ट्रॅटेजी किंवा ट्रॅप असू शकतो का? चीनचा हा ट्रॅप जो आहे, हा ट्रॅप तर नक्कीच आहे, परंतु आता आपण ह्या ट्रॅपचा ज्या सगळ्या त्यांच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या भारताने ओळखायला सुरुवात केली. जसं मी यापूर्वी सांगितलंय की चीनचा एक महत्वाचा सीमावादाच्या संदर्भात, चीनचा केवळ भारताबरोबर सीमावाद आहे असं नाही आहे. चीन हा जगातला एकमेव असा देश आहे की ज्याचे 14 देशांबरोबरचे सीमावाद आहेत. आणि सीमावादासाठी युद्धाचा वापर करणारा चीन हा देश आहे. त्यांनी व्हिएतनाम बरोबर 1979ला केलंय, 1962 बरोबर इंडिया बरोबर त्यांचा आहे. त्याचप्रमाणे ती सेम युद्धाची भाषा आता ते हाँगकाँगच्या प्रश्नामध्ये वापरतायत, तैवानच्या प्रश्नामध्ये वापरतायत, दक्षिण चीन समुद्रामधल्या अनेक बेटांवर ते दावा सांगतायत आणि त्यासाठी सातत्याने ते युद्धाची भाषा ही चीनकडनं यापूर्वी देखील होत होती आणि आता देखील होत आहे. परंतु नक्कीच पुन्हा एकदा शैलेंद्र सरांकडे आपण जाणार आहोत, संपर्क करूयात. मात्र आपण बघतोय कशा प्रकारे 1993च्या सीमेवरील शांतता कराराचा भंग जो आहे तो चीननं केलेला आहे. लवकरच एक महत्त्वाची बैठक 22 जूनला पार पडते. अर्थात त्याचा अजेंडा जरी कोरोना असला तरी सुद्धा भारत चीन तणावाचा मुद्दा देखील या संयुक्त बैठकीमध्ये आता विचारात घेतला जाऊ शकतो किंवा उपस्थित केला जाऊ शकतो. तर दुसरीकडे आत्ताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडते. आणि त्यानंतर लष्कराची एक महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स आता काही वेळात सुरू होईल. लष्कराकडनं नेमकं काय सांगितलं जातंय, कारण गलवान खोऱ्यामध्ये काल जी चकमक झालेली आहे आणि त्याविषयी माहिती नक्कीच लष्कराकडनं दिली जाईल. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते. लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी पठाणकोटचा दौरा रद्द केलेला आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी, भारत आणि चीनच्या सीमारेषेवरती चीनकडनं गोळीबार केल्यानंतर दौरा रद्द केलेला आहे. पठाणकोट सैन्य केंद्र तिथे ते भेट देणार होते, मात्र आता ही भेट रद्द केलेली आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. तेच जाऊया दिल्लीला. विनोद राठोड माझे सहकारी आपल्या सोबत. विनोद, आपण बघतोय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी पठाणकोटचा दौरा रद्द केलेला आहे. एकीकडे आपण बघितलं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्यातली बैठक सुरू आहे. हालचाली प्रचंड वेगाने वाढलेल्या आहेत दिल्लीत.
नक्की वैभव, कारण ज्याप्रमाणे भारत आणि चीनच्या सीमारेषेवर तणाव सुरू आहेत आणि काल रात्री ज्याप्रमाणे चीनकडून गोळीबार करण्यात आलं त्यामध्ये भारतचे 2 जवान आणि 1 अधिकारी शहीद झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज फार दिल्लीमध्ये घडामोडीचे ना वेग आला आहे. याआधी 3ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहेत आणि या बैठकीमध्ये राजनाथ सिंग उपस्थित असून संपूर्ण चीन आणि भारतच्या सीमारेषेवर जी काल गोळीबार झाला आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे. त्याचबरोबर लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी आपला पठाणकोटचा दौरा रद्द केला आहे आणि पठाणकोटच्या सैन्य बेस केंद्रावर ज्या ठिकाणी ते भेट देणार होते, परंतु अचानक ज्याप्रमाणे सीमा रेषेवर गोळीबार झाला आहे तर चीनकडून जी कृत्य करण्यात आली आहे त्याची पाहणी करण्यासाठी ते कदाचित त्या गॅलवानला जाऊ शकते ही शक्यता नाकारते ते, परंतु सध्या परिस्थिती फार हाय अलर्टवर आहे आणि खास करून जे लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी आपल्या हालचाली वेगाने सुरुवात केली आहेत आणि त्याचबरोबर एअरफोर्स चीफ मार्शल बी या ठिकाणी मनोज नरावणे यांच्या संपर्कात आहे आणि या आधारावर संपूर्ण माहिती गोळा करण्याचं काम करत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनाथ सिंग यांच्यातली बैठक संपली काही क्षणामध्ये संपणार आहे आणि त्यानंतर सर्व काही राज्यांचे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहे, परंतु ज्याप्रमाणे चीन सीमारेषेवर गोळीबार करण्यात आला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आणि दौरा रद्द करणे हे फार घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला असं मानलं जाईल आणि मनोज नरावणे यांचा दौरा जो रद्द करण्यात आला त्यामुळे आता नक्कीच विनोद, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय दिल्लीमध्ये आता हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे. पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्यामध्ये एकीकडे बैठक जी आहे ती सुरू आहे, तर काही वेळातच लष्कराची प्रेस कॉन्फरन्स होईल, ती देखील लाईव्ह आपण दाखवणार आहोत. छोटासा ब्रेक घेतो, लगेच परततोय. त्यानंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय कशा प्रकारे गलवान खोऱ्यामध्ये काल चीनी सैनिक आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झालेली आहे. यात आपले 1 अधिकारी आणि 2 जवान जे आहेत ते शहीद झालेले आहेत. त्यामुळे बैठकांचं सत्र आता सुरू झालेलं आहे. पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्या दरम्यान आता बैठक जी आहे ती सुरू आहे. थेट जाऊयात, शैलेंद्र देवळाणकर सर आपल्यासोबत आहेत. शैलेंद्र सर, अगदी वेळ कमी आपल्याकडे. एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे राजकीय इच्छाशक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्यात बैठक सुरू आहे. काय काय शक्यता आहेत, काय वाटतं? मला असं वाटतं की जसं मी यापूर्वी देखील म्हटलं की भारत व चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता ही फार कमी आहे. चीनला देखील युद्ध अजिबात नको आहे, आपल्याला तर युद्ध बिलकुलच नको आहे. याचं कारण असं आहे की चीन याचा फक्त एक हत्यार म्हणून वापर करतोय भारतावरती दबाव टाकण्यासाठी आणि चीनचे याच्या मागचे प्रामुख्याने 2 ते 3 महत्वाची कारणं आहेत. एक तर त्यांचं एक महत्वाचं कारण असं आहे की आपण पूर्व लडाखमध्ये ज्या पद्धत संपर्क तुटलेला आहे. पुन्हा एकदा शैलेंद्र सरांकडे आपण जाणार आहोत. मात्र आपण बघतोय कशा प्रकारे गलवान खोऱ्यात काल चकमक झालेली होती. 1 कर्नल आणि 2 जवान आपले शहीद झालेले आहेत. 1993च्या शांतता कराराचा चीननं भंग केलेला आहे आणि अर्थात चोराच्या उलट्या बोंबा देखील सुरू झालेल्या आहेत. शैलेंद्र सर आहेत आपल्या सोबत. हा शैलेंद्र सर, तुमचा मुद्दा कंप्लीट करा. मला असं वाटतं की तुम्हाला जर याचा आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो, हा. तर मला जो मुद्दा महत्वाचा हे करायचा होता तो हा होता की चीनला याचे युद्ध यासाठी नको आहे की चीनला प्रामुख्याने आपण जे पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावरती कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, आता सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्याला अशी दिसती आहे की कोरोनाच्या प्रश्नावरनं चीन हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एकटा पडताना दिसतो आहे. तर दुसरीकडे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा ही गेल्या काही महिन्यांमध्ये कमालीची वाढताना दिसते आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला G7चं सदस्यत्व हे ऑफर केलेलं आहे आणि कदाचित सप्टेंबरमध्ये G7चं एक्सपान्शन होईल आणि त्याचा सदस्य देखील बनेल. चीनला याची कल्पना आहे की जर आता भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं, संघर्ष झाला, तर तो हा 2 देशांपुरता मर्यादित राहणार नाहीये. याचं कारण असं आहे की यामध्ये इतरही अनेक देशांचं सहकार्य समर्थने भारताच्या पाठीशी असू शकतं, ज्यामध्ये अमेरिका असेल, जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल आणि त्याचप्रमाणे चीनच्या विरुद्ध कमालीचा असंतोष असल्यामुळे चीनवरती आंतरराष्ट्रीय दबाव देखील वाढू शकतो. याच्या मागचं आर्थिक कारण वैभव अत्यंत महत्वाचं जे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ते आर्थिक कारण असं आहे की आजच्या घडीला 80 अब्ज डॉलर्सच्या चीनी वस्तू या भारतीय बाजारपेठेमध्ये विकल्या जातात आणि याची चीनला सगळ्यात जास्त चिंता आहे. जर उद्या भारत व चीनमध्ये कोणताही युद्धाचा प्रसंग निर्माण झाला आणि जर 130 कोटी भारतीयांनी ठरवलं की आम्ही ह्या 80 कोटीच्या चीनच्या वस्तू वापरणार नाही,
तर चीनची आर्थिक अवस्था अत्यंत खराब होणार आहे. त्यामुळे चीन राजकीय गोष्टींसाठी आर्थिक उद्दिष्ट किंवा हितसंबंध कधीही सॅक्रिफाईस होऊ देणार नाहीये. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की डोकलामचा संघर्ष 73 दिवस चालला. ज्या वेळेला भारत व चीन मध्ये काही चर्चा झाला, बार्गेनिंग झाली, त्यावेळेला देखील भारताने हीच गोष्ट चीनला सांगितली होती की जर तुम्ही डोकलाम मधनं माघार घेतली नाही तर कदाचित आम्हाला चीनी वस्तूंवरती बहिष्कार टाकण्याचा जो निर्णय भारतीयांनी घेतला तो वर्कआउट होऊ शकतो. त्यामुळे चीनला त्याची जास्त चिंता आहे. चीन केवळ भारतावरती दबाव टाकण्यासाठी एक हत्यार म्हणून ह्या गोष्टी. नक्कीच नक्कीच नक्की शैलेंद्र सर, खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी. तर आपण बघतोय कशा प्रकारे चीननं पुन्हा एकदा कुरापतींना सुरुवात केलेली आहे आणि हे सगळं होत असताना हो अहिंसेचा मंत्र जो आहे तो भारतानं नेहमी दिलेला आहे, मात्र दुबळ्याची अहिंसा ही काही मान्य नाही भारताला आणि दाखवण्याची परत वेळ आलेली आहे. राजकीय नेतृत्व आपलं काय कणखर निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. प्रत्येक बित्तम बातमी आणि प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास वेळ झाली ते सामन्याची. नमस्कार.